निसर्ग जीवनछटा भाग 8. कधी मी खळखळून वाहणार या क्षणाची नदी अर्थात सरिता प्रतीक्षेत होती. वर्षभर गावाच्या विकासासाठी न थकता सदैव काम करत असते. स्वतःकडे असलेले पाणी गावच्या शेतासाठी, गुराढोरांना धुण्यासाठी, गावातल्या लहान थोरांना पोहता यावे, आनंद मिळावा त्यासाठी तत्पर असते. आज ती तुडुंब भरून वाहते आहे आणि तिची इच्छा जागृत झाली आहे. खळखळत नाचत वाहायचे, दरीखोऱ्यातून मध्ये कितीही अडचणी आले तरी पुढे जात राहायचे, त्या अथांग नीलशक्तीचे दर्शन करायचे, अर्थात समुद्राला जाऊन भेटण्याची तिची इच्छा जागृत झाली आहे. परंतु समुद्र अर्थात सागर, नीलसागरी लाटा झुलत तरंगत किती किनारी येऊन आपटतात, जणू सरिताची आतुरतेने वाट पाहत आहे, त्याच्यात सामावून घेण्यासाठी उत्सुक आहे. आणि मग नदी खळखळून सांगते, खळखळ वाहे क्षण आनंदे तुझ्या समवेत, सागरी निळाईत धुंद व्हायचे, दिवस तुझे माझे आता जगायचे. खळखळ वाहे क्षण आनंदे तुझ्या समवेत, सागरी निळाईत धुंद व्हायचे, दिवस तुझे माझे आता जगायचे. जगले सकला किती करी विकसित, परी अथांग निळाई सागराची आसमनी आजन्म. जगले सकला करी विकसित, परी अथांग निळाई सागराची आसमनी आजन्म. नमन त्या विराट सागरी शक्तीस, हवी भेट तुझी माझी सोनेरी क्षणाची, जरी अस्त झाला जन्म माझा. नमन त्या विराट सागरी शक्तीस, हवी भेट तुझी माझी सोनेरी क्षणाची, जरी अस्त झाला जन्म माझा, जरी अस्त झाला जन्म माझा, जरी अस्त झाला जन्म माझा.